दैनंदिन पंचांग दिनांक 9 मार्च 2026, वार सोमवार, श्री शालिवाहन शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर, ऋतू सौर वसंत, उत्तरायण, तिथी फाल्गुन कृष्ण षष्ठी, नक्षत्र विशाखा, योग व्याघात, करण गरज. सूर्योदय सकाळी 6:54, सूर्यास्त संध्याकाळी 6:44. सूर्य राशी कुंभ, चंद्र राशी तुळ. दिनविशेष श्री एकनाथ षष्ठी, पैठण यात्रा, स्वामी युक्तेश्वर पुण्यदिन. आजचा दिवस हा सायंकाळी 4:10 शुभ दिवस आहे. संत एकनाथ महाराज यांनी फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 इसवी सन 1599 रोजी पैठणमध्ये समाधी घेतली. तो दिवस एकनाथ षष्ठी किंवा नाथ षष्ठी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पैठण येथे गोदावरीच्या काठी मोठा उत्सव असतो, यात्राही असते. राज्याच्या विविध भागांमधून लाखो भाविक समाधीच्या दर्शनासाठी येतात. संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि रुक्मिणी स्वयंवर यांसारखे श्रेष्ठ ग्रंथ रचले. षष्ठी तिथी ही केवळ एकनाथ महाराजांची समाधी तिथी नसून ती त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांची आठवण आहे, ज्यामध्ये जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, स्वामींची समाधी आणि नाथांची स्वतःची समाधी या सर्व गोष्टी याच तिथीला घडल्या. म्हणून या तिथीला पंचपर्व श्रेणी असेही म्हणतात. एका जनार्दनी ही संत एकनाथ महाराजांची नाममुद्रा आहे. एकनाथ षष्ठीच्या दिवशी वारकरी संप्रदायातील लोक नाथांच्या गवळणी, कीर्तन आणि भजने गाऊन अतिशय उत्साहात एकनाथ षष्ठी साजरी करतात.